जेव्हा एक नवा प्लेअर मोठ्या स्टेजवर उभा राहतो तेव्हा फक्त गेम नाही बदलत, नरेटिव्ह बदलतो. बॅडमिंटन एशिया चॅम्पियनशिप 2026 मध्ये असाच एक मोमेंट बघायला मिळाला, जिथे एक यंग इंडियन शटलरने फक्त मेडल जिंकला नाही, तर वर्षांपासून चाललेली प्रतीक्षा संपवली. नाव होतं आयुष शेट्टी. बॅडमिंटन एशिया चॅम्पियनशिप ही एशियामधील सगळ्यात महत्त्वाची बॅडमिंटन स्पर्धांमधून एक आहे. 1962 पासून सुरू झालेली ही स्पर्धा एशियामधील सर्वोत्तम प्लेयर्सला एकत्र आणते. चायना, इंडोनेशिया, मलेशिया, जपान सारख्या देशांचा या खेळावर खूप मोठा दबाव आहे. या लेव्हलवर मेडल जिंकणे म्हणजे जागतिक स्तरावर स्ट्रॉंग परफॉर्मन्स सारखाच मानला जातो. इंडियाचा या स्पर्धेमधील इतिहास बघितला तर सुरुवातीच्या काळात इंडियाला अधूनमधून मेडल्स मिळत होते, पण सातत्याने यश मिळत नव्हतं. विशेष करून मेन्स सिंगल्स ग्रुपमध्ये इंडियाला मोठा ब्रेक थ्रू मिळत नव्हता. 1960च्या काळानंतर खूप वर्ष इंडियन प्लेयर्स फायनल पर्यंत पोहोचण्यासाठी स्ट्रगल करत होते. या बॅकग्राऊंडमध्ये 2026चा रिझल्ट खूप स्पेशल ठरतो. आयुष शेट्टीने मेन्स सिंगल फायनल पर्यंत पोहोचून 61 वर्षांनंतर ही प्रतीक्षा संपवली. ही फक्त एक नंबर नाही, हा इंडियन बॅडमिंटनसाठी खूप इमोशनल मोमेंट आहे. आयुष शेट्टीचा प्रवास पण तितकाच प्रेरणादायी आहे. कर्नाटकमधून येणारा हा प्लेअर खालच्या स्तरापासून ट्रेनिंग घेऊन हळूहळू नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलवर आपलं स्थान बनवतो. इंडियन बॅडमिंटनमध्ये आधीच स्ट्रॉंग नावं होती, पी.व्ही. सिंधू, किदंबी श्रीकांत, लक्ष्य सेन. पण आयुष सारख्या यंग प्लेयर्ससाठी चॅलेंज होतं की ही परंपरा पुढे घेऊन जाता येते का. 2026च्या स्पर्धेत आयुष आपला गेम एक नवीन स्तरावर घेऊन गेला. अर्ली राऊंड्समध्ये त्याने स्ट्रॉंग अपोनेंट्सला डिफीट करत कॉन्फिडन्स बिल्ड केला. त्याची प्लेइंग स्टाईल बॅलन्स्ड आहे. फास्ट फुटवर्क, शार्प नेट प्ले आणि कंट्रोल्ड एग्रेशन. T20 क्रिकेट सारख्या फास्ट स्पोर्टमध्ये जशी क्लॅरिटी इम्पॉर्टंट असते, तशी बॅडमिंटनमध्ये शॉट सिलेक्शन आणि स्टॅमिना इक्वली इम्पॉर्टंट असतात. आणि आयुषने दोन्ही एस्पेक्टमध्ये मॅच्युरिटी दाखवली. क्वार्टर फायनल आणि सेमी फायनलमध्ये टॉप प्लेयर्स विरुद्ध जिद्दीने लढा दिला. विशेष करून सेमी फायनलमध्ये त्याने प्रेशरमध्ये शांत राहून मॅच जिंकली. हे दाखवतं की तो फक्त स्किलफुल प्लेअर नाही, तर मेंटली स्ट्रॉंग कॉम्पिटिटर पण आहे. फायनलमध्ये त्याचा सामना एशियामधील एक टॉप प्लेअर सोबत झाला. मॅच खूप हाय इंटेन्सिटीने भरली होती. लॉंग रॅलीज, फास्ट पेस आणि प्रत्येक पॉइंटसाठी स्ट्रगल दिसत होता. आयुषने पूर्ण प्रयत्न केला, पण शेवटी त्याला सिल्वर मेडलवर समाधान मानावं लागलं. पण हा सिल्वर फक्त दुसऱ्या क्रमांकाचा मेडल नाही, हा एक ऐतिहासिक यश आहे. 61 वर्षांनंतर एक इंडियन मेन्स प्लेअर फायनल पर्यंत पोहोचला. ही गोष्ट खूप मोठी आहे. आता जर आपण इंडियन बॅडमिंटनचा विकास बघितला तर शेवटच्या काही वर्षांमध्ये खूप मोठा बदल दिसला आहे. इन्फ्रास्ट्रक्चर सुधारला आहे, अकॅडमीज वाढल्या आहेत, कोचिंगचा दर्जा वाढला आहे. पुलेला गोपीचंद बॅडमिंटन अकॅडमी सारख्या संस्थांमुळे वर्ल्ड क्लास प्लेयर्स तयार झाले. विमेन्स बॅडमिंटन मध्ये पण इंडियाला आधीच मोठं यश मिळालं होतं. पी.व्ही. सिंधूने ऑलिम्पिक मेडल जिंकून एक नवीन स्टँडर्ड सेट केला. पण मेन्स सिंगल मध्ये सातत्याने असा रिझल्ट मिळाला नव्हता. किदंबी श्रीकांत आणि लक्ष्य सेन यांनी चांगला खेळ तर दाखवला, पण असा ऐतिहासिक ब्रेक थ्रू पहिल्यांदा दिसला. आयुष शेट्टीचं सिल्वर मेडल ही कमी भरून काढतो. या टुर्नामेंटमध्ये आयुषचे बिग स्ट्रेंथ होते त्याचे टेम्परमेंट. प्रेशरमध्ये पण त्यांनी पॅनिक केलं नाही. लॉंग रॅलीजमध्ये पेशन्स ठेवला आणि योग्य वेळेस अग्रेसिव्ह शॉट काढले. हे टॉप लेवल बॅडमिंटनसाठी खूप गरजेचं असतं. त्याची फिटनेस पण खूप चांगली दिसली. एशिया लेवलवर मॅचेस फिजिकली खूप कठीण असतात. स्टॅमिना, स्पीड आणि रिकव्हरी खूप महत्त्वाची असते आणि आयुषने हे सगळे एस्पेक्ट स्ट्रॉंगपणे दाखवले. पण हा यश फक्त एक स्पर्धेचा रिझल्ट नाही, हा वर्षांवर चाललेल्या मेहनतीचा परिणाम आहे. ज्युनियर लेवल पासून सतत ट्रेनिंग, एक्सपोजर आणि डिसिप्लिनमुळे हा मोमेंट पॉसिबल झाला. इंडियन बॅडमिंटनसाठी हा एक सिग्नल आहे की पुढची पिढी तयार आहे. सिनियर प्लेयर्स सोबत यंग प्लेयर्स पण आता रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला तयार आहेत. पण चॅलेंज आता सुरू होत आहे. सातत्याने असा परफॉर्मन्स देणे, एक मोठा रिझल्ट नंतर सगळ्यांना अपेक्षा वाढल्या आहेत आता. त्यामुळे पुढचा फेज खूप महत्त्वाचा असणार आहे. जागतिक बॅडमिंटनमध्ये कॉम्पिटिशन खूप टफ आहे. चायना, इंडोनेशिया, जपान सारख्या देशांचा दबाव अजून पण स्ट्रॉंग आहे. पण इंडिया पण आता त्यांना टक्कर देत आहे, हे तर या स्पर्धेतून क्लिअर झालं. या सिल्वर मेडलचा इम्पॅक्ट फक्त बॅडमिंटन पुरता नाही, हे एक प्रेरणा आहे प्रत्येक यंग प्लेअरसाठी जो स्वप्न बघतो. हे दाखवतं की पेशन्स आणि मेहनतमुळे मोठ्या प्रतीक्षा पण संपवता येतात. बॅडमिंटन एशिया चॅम्पियनशिप 2026 ने एक गोष्ट क्लिअर केली
इंडिया फक्त पार्टिसिपेट करत नाही तर इतिहास पण घडवत आहे. पण आता आयुष शेट्टी हा या ऐतिहासिक सिल्वरला पुढे घेऊन जाऊन एक सातत्याने यश मिळवणारा प्लेअर बनणार का? तुमचे थॉट्स आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा आणि अशाच क्रीडा विषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी एजीसी स्पोर्ट्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.